नमस्कार, आरिशा पुणेरी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज मी शाबू तांदळाचे मस्तपैकी सांडगे बनवून दाखवणार आहे। ते मस्त तिप्पट फुलणारे सांडगे असतात आणि चवीला अप्रतिम लागत असतात। हे सांडगे बनवण्यासाठी मी 2 बटाटे कच्चे खिसून घेणार आहे। 1 बटाटा उकडून घेणार आहे। हे मिरच्या तिखट नाहीत म्हणून मी एवढ्या मिरच्या घेतलेल्या आहेत। हे मिरच्या ह्याच्यामध्ये मी सगळं तुम्हाला करताना सगळं व्यवस्थित दाखवते। आता जे मी करणार आहे ते हे बटाट्याची साली काढून मी खिसून घेणार आहे आणि खिसल्यानंतर आपणास दाखवते। हे बटाटे माझे सोलून झालेले आहे। मी आता हे लांबडे लांबडे खिसायचे म्हणजे एकदम छान पैकी हे सांडगे होतात। मी हे 2 बटाटे खिसून आपणास दाखवते। नंतर ते उकडायला ठेवायचे। उकडून घेतल्यानंतर परत सगळी प्रोसिजर मी आपणास दाखवते। लांबडे लांबडे मस्त पैकी ह्याचे काप पाडायचे म्हणजे आपल्याला सांडगे करताना त्याच्यामध्ये छान छान ते दिसत असतं। हे माझं खिसून झालेलं आहे। आता हे खिसलेलं सगळं मी 2-3 पाण्याने मस्तपैकी धुवून घेणार आहे। हे पाणी मी सगळं पांढरं पाणी सगळं काढलेलं आहे। आता मी हे पाणी सगळं निथरून मस्तपैकी हे काढून घेते आणि नंतर आपणा सगळं दाखवते। खिसून घेतलेल्या बटाट्यामध्ये मी आता 1 ग्लास पाणी घालून हे उकडायला ठेवते। हे उकडून झाल्यानंतर आपणा सगळी प्रोसिजर मी दाखवते। हे मी 10 मिनिटांसाठी हे मी मस्तपैकी हे शिजवून घेतलेलं आहे। आता मी हे पाणी काढून घेत आहे। पाणी काढून हे आपण थंड होण्यासाठी 10 मिनिटे ठेवूया। हा बटाटा मी कुकरमध्ये 3 शिट्ट्या देऊन एकदम मस्तपैकी उकडून घेतलेला आहे। हा एकच बटाटा मी उकडलेला आहे आणि 2 बटाटे मी उकडून खिसून उकडून घेतलेले, पण ते जादा नाही मी उकडून घेतलेलं, त्याला खाली 1 वाफ मी दिलेली आहे। जी साल काढून झालेली। आता हा पण बटाटा मी खिसून घेणार आहे। हे बटाटा माझा पूर्णपैकी खिसून झालेला आहे। त्याचा खिस तयार झालेला आहे मस्तपैकी बघा। आता ह्याच्यामध्ये मी ह्याच्यामध्ये मी शाबू घालते। हे रात्रभर भिजवून ठेवलेले साबुदाणा आहे। मी हिरवी मिरची आपण दाखवलेली ही आता मस्तपैकी हे मिक्सरच्या डब्यामधून कुटून घेतलेली आहे। ही मिरची आपणास जादा वाटते पण ही तिखट नाही म्हणून मी ही मिरची जादा घातलेली आहे। हे मी आता माझ्या हातानेच एकजीव करते। बटाट्याचा किस मी एकदम वाफवून घेतलेला आहे। हा आता थंड झालेला आहे म्हणून मी आता ह्याच्यामध्ये घालते। ह्याच्यामध्ये घालून आता हे सगळं आपल्याला मीठ घालायचं। ह्याच्यामध्ये मीठ महत्वाचं आहे। मीठ घातल्याशिवाय चव येत नाही। मीठ घालून हे मस्तपैकी आपल्याला एकजीव सगळं करून घ्यायचंय। हे मी मस्तपैकी मिक्स करून घेतलेलं आहे। एकदम हे छान मिक्स झालेलं आहे। हे जे आता आपण एकदम तळून मोठे होणारे मस्तपैकी आपण ह्याचे सांडगे घालणार आहोत। हे सांडगे मी आता ह्या पेपरवर घालत आहे। हे जे शिरा बघा बटाट्यामुळे किती लांबड्या लांबड्या दिसत असतात। एकदम हे सोपं आहे करायला, उपासाला खाण्यालाही सोपं आहे। ही एक वेळ तुम्ही नक्की करून पहा। हे वाळल्यानंतर खूप छान होतात आणि तळल्यानंतर मोठे मोठे फुगून होतात। मी आता हे सगळे सांडगे घातल्यानंतर आपणास दाखवते।
हे माझं सगळं तयार करून झालेलं आहे. हे वाळल्यानंतर मी आपणास दाखवते. हे मी बटाटे किसून घेतल्यामुळं ह्याचे बघा आपण जसे कुरड्या करतो तसे ह्याचे बघा शिरा सगळ्या बाहेर आल्यात, त्यामुळे हे छान दिसत आहे, कुरड्यासारखं दिसत आहे. पण मी हे बटाट्याचे काप ह्याच्यामध्ये किसून घातल्यामुळं हे एकदम छान दिसत आहे. हे वाळल्यानंतर मी आपणास दाखवते. हे शाबू तांदळापासून बनवलेले मस्तपैकी सांडगे आहेत. सांडगे म्हणजे पापड्यासारखेच आहेत, एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत लागणार आहेत. मी हे आता आपणास तळून दाखवणार आहे. मी 2 दिवस म्हणजे आमच्या घरात एवढे ऊन नाही, पंख्याखाली 2 दिवस वाळवलेलं आहे. तुम्ही उन्हात ठेवा, एकदम कडकडीत होतील. आता मी हे आपणास तळून दाखवते. त्यासाठी मी तेल हे गरम करण्यास ठेवलेलं आहे. मी आता तळून दाखवते आपणास. हे बघा फुलून हे किती मस्त मोठे मोठे झालेले आहेत बघा, आणि खायला पण एकदम हे खुसखुशीत लागणार आहे. हे एकदम सोपी पद्धत आहे, 5-10 मिनिटात हे आपण करू शकतो, अशी ही पद्धत आहे. तुम्ही ही एक वेळ नक्की करून पहा. मी आता हे मस्तपैकी तळून घेते आणि आपणास दाखवते. बघा हे कसे फुलायला लागलेत छानपैकी. खाण्यास पण एकदम छान लागणार आहे, खुसखुशीत. मी एकदम थोडंसंच केलेलं आहे, तेच मी आपल्याला दाखवलेलं आहे, पूर्ण करून दाखवलेलं आहे. एकदम सोपी पद्धत आहे. हे मी हे शाबू तांदळाचे केलेले सांडगे म्हणजेच कुरकुऱ्या हे मी तळून घेतलेले आहे. किती छान आणि खुसखुशीत झालेले आहेत बघा. तुम्ही एक वेळ नक्की करून पहा आणि आरिशा पुणेरी चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, बघितल्या लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.